छत्रपती संभाजीनगर शहरात मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी लावलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले। नशेसाठी चोरी करून आणत असलेल्या औषधांचा साठा घेऊन जात असताना पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे 15 किलोमीटर पर्यंत गाडीचा पाठलाग करत कार्यवाही केली। या कार्यवाहीत 12.5 लाख रुपये किमतीचे 3120 औषधांच्या बाटल्या तसेच इतर साहित्य असा एकूण 18,78,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचाही यामध्ये पर्दाफाश झालाय। या यशस्वी कार्यवाहीबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। आरोपीकडून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजीनगर मध्ये काल छावणी पोलीस स्टेशन मध्ये जो हनुमानांच्या मूर्तींच्या संदर्भात जो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता, शहरामधील आमचे क्राइम ब्रांच आणि पोलीस स्टेशनचे चमू शहरामध्ये विविध आरोपींचा तपास घेत होते। शहरामध्ये नाकाबंदी लावलेली होती। त्या अनुषंगाने सायंकाळी सुमारास क्राइम ब्रांचचे डीसीपी श्री नवले, एसीपी श्री राजपूत, पीआय कल्याणकर, त्याचबरोबर एपीआय अँटी नार्कोटिक सेल गच्चे, पीएसआय प्रवीण वाघ, पीएसआय जगन्नाथ मेनकुर्दळे, दिनेश बन आणि इतर सर्व आमचे क्राइम ब्रांचचे अंमलदार यांना एक संशयित तवेरा गाडी दिसली। जी तवेरी गाडीमध्ये 3 आरोपी होते, परंतु त्यांना थांबण्याचा सांगितलं देखील ते कुठल्या प्रकारे न थांबता गाडी पळून जात होती। त्या अनुषंगाने आमच्या पोलीस सर्व अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी विविध 4-5 गाड्यांनी त्या गाडीचा शहरात विविध भागामध्ये पाठलाग केला। शहरामध्ये अत्यंत जोरात गाडी चालवून नागरिकांच्या, रस्त्यावरच्या नागरिकांच्या व पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाला देखील धोका होईल अशा प्रकारे त्यांनी गाडी त्यांच्या अंगावर देखील घातली। त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी जखमी झालेला होता। त्या अनुषंगाने त्या आरोपींना शेवटी आमच्या लोकांनी बरोबर इंटरसेप्ट करून ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपींकडून जवळपास 18,78,000चा कोडिन सिरपच्या बॉटल्स, कफ सिरपच्या बॉटल्स या जप्त केलेल्या आहेत। आरोपींची नावं आहेत शेख सबीर राजा साहब लातूर, सय्यद अल्ताफ वहाब लातूर, उमर अब्दुल साहब शेख लातूर। प्रामुख्याने हे एक्सपायर झालेल्या मेडिकलचं जे लायसन्स होतं, जे मराठवाडा मेडिकल नावाच्या दुकानाच्या नावाने घेतलेलं होतं, त्या नावाने ते हे कोडिन सिरप मागवत होते असं प्रथमदर्शनी निदर्शनात आलेलं आहे। आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 18,78,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। याच्यामध्ये प्रमुख हा जो माल जो होता प्रामुख्याने हा शहरामध्ये अशफाक पटेल शेख अशफाक ह्याच्याकरता जिन्सी विभाग, जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा राहतो। त्याच्याकरता माल आलेला असं हे निदर्शनात आलेलं आहे। तो फरार आरोपी आहे आमचा। त्याचबरोबर ह्याचं देखील क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि लवकरात लवकर हा अशफाक पटेल आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावरती देखील पोलीस शोध घेत आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील अटक करू। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उबाटा गटावर टीका केली। उबाटाची स्थिती भरकटलेल्या जहाजासारखी असल्याचं म्हणत आगामी राजकीय घडामोडीवर त्यांनी भाष्य केले। दत्ता सामंत यांनी सांगितले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये येत्या 2 दिवसात वेगळे चित्र दिसू शकतं। तसंच उबाटा गट आता वैभव नाईक यांची बी टीम झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी राणे साहेब म्हणायचे की उबाटाचं दुकान 100% बंद होणार असून महायुती 2026 मध्ये ते पूर्णपणे बंद करेल असं विधान केल्याचंही त्यांनी नमूद केलंय। प्रचारादरम्यान जिल्हा आणि नगरपालिकेतील निवडणूक परिस्थितीवर बोलताना काही बॅनरवर विनायक राऊत यांचा फोटो नसल्याबाबतही त्यांनी टीका केली। या वक्तव्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापलं असून पुढील घडामोडीवर सर्वांचं लक्ष लागलंय। शिल्लक असताना एक मोठा चमत्कार घडणार असं सांगितलं। नेमका काय चमत्कार असेल, काय? 100% हे सगळे उंबरट्यावर येऊन थांबलेले आहेत आमच्याकडे येण्यासाठी। ठाकरे सेना शिल्लकच नाही आहे। आतला इथले माजी आमदार जे आहेत ते खोटं कोणाला तरी काहीतरी सांगतात, आमच्यामध्ये मतभेद असतील असं काहीतरी, कोणाला काहीतरी उलटं सुलटं सांगतात, कोणाला तरी कुंकू लावतात। तू बाबा राहा, तो त्यांच्या पक्षाचाही नाही, कोणाला तरी पकडतात आणि त्याला AB फॉर्म देतात आणि तो उभा करतात। त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कोण आता राहिलेले नाहीत। निष्ठावंत जे होते ते कंटाळले, ते आमचे राणेसाहेबांचेच होते सगळे, ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 दिवसात भयंकर काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल। आम्ही जरी घेत नाही आहोत, कारण आम्ही म्हणतो थोडं इलेक्शन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेतले पाहिजे, नाही तर 50 झेडपी बिनविरोध झाले असं वातावरण आहे। पण आमचे नेते म्हणत आहेत
निदान आपले उमेदवार आपण जर जाऊन लोकांचे वाडी वस्तीत फिरून त्यांच्या समस्या बसून आता कशा आपण खाळ्या केल्या तिथे जाणून घेतले. कारण आपल्याला पुढे निवडून आले तर 5 वर्ष जे समस्या ज्या वाडीमध्ये जे निर्माण झाले लोकांनी सांगितले, आमच्या मतदारांनी सांगितले, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहिती तर पाहिजे. त्यामुळे आम्हीच करत नाही आहे, नाही तर पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, ही सगळी मंडळी कधीच हे बिनविरोध करून टाकलं तर तुम्हाला पण काम नाही राहणार, तुम्ही सुद्धा हे घेऊन कुठे जाणार. त्यामुळे हे वातावरण आहे आणि हे वातावरण कशासाठी झालं हे माझे आमदारांनी बघावं. आज तुम्ही बघा, मी जास्त का बोलत नाही, आज विनायक राऊतांचा फोटो कुठे आहे? मी मालवण नगरपालिकेमध्ये बघितलं, मालवण नगरपालिकेमध्ये उबाटाचे जे बॅनर होते, जे उमेदवार ज्या उबाटाने दिलेले होते, ते मला माहीत नाही वैभव नायकाचे होते का शिवसेना उबाटाचे होते, कारण त्या कॉम्प्लेटवरती किंवा त्या बॅनरवरती विनायक राऊतांचा कुठेच फोटो नाही. बघा तुम्ही सांगत नाही, म्हणजे ती आता वैभव नायकांची उबाटाची बी टीम, कारण वैभव नायकांना कुठे आता आधार राहिला नाही, कोणतरी 2-3 येतील त्यांना आशा वाटतं, मग त्यांच्या भांडवलावरती आपण कुठेतरी पुन्हा पुनर्वसन करू आपलं. त्यांना कुठे तर जायला काहीतरी लागणार ना, कोणतरी लागणार ना, कोणतरी काहीतरी दाखवायला, एखादा सरपंच कोण एखादा हे माझं आहे. कारण विनायक राऊत जर त्यांच्याबरोबर असते तर नगरपालिकेला मालवणला मी बघितलं कुठेच नाही संयुक्त फोटो वगैरे. त्यामुळे अशा प्रकारचं जहाज भरकटलेल्या जहाजाची सारखी उबाटाची परिस्थिती झाली. आणि राणेसाहेब त्यावेळीच म्हणायची की हे उबाटाचं दुकान 100% बंद होणार, आणि ते 100% दुकान ह्या 2026मध्ये महायुती पूर्ण बंद करणार. शिवसेनेमध्ये ठाकरे शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं चित्र आहे. विनायक राऊत नगरपालिका निवडणूक असतील किंवा जिल्हा परिषद निवडणूक असतील कुठे फिरकले दिसत नाही, त्यामुळे 2 गट पडल्याचं बोललं जातं, काय सांगाल? हो, ठाकरे शिवसेना सिंधुदुर्गात त्यांनी शिल्लकच नाही ठेवली आहे गट पडायला. बघा तुम्ही ना, राऊतसाहेब कुठे येतात, त्यांचा गट आता राहिलाच नाही आहे. आता ही सगळी माणसं त्यांच्याकडे होती, ही का आमच्याकडे येत आहे? त्यामुळे 2 गट पडायला माणसं तरी पाहिजे. आता फक्त 2 गट वैभव नायक आणि विनायक राऊत यांच्यातच आहे दोघात. मतदार किंवा कार्यकर्त्यात नाही, कार्यकर्ते आता राहिलेच नाही आहेत, कार्यकर्ते कंटाळले आहेत त्यांच्या यांना, असं माझं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धती ते आमदारीतले माझे काम करत आहेत आणि जी काय करत आहेत त्याच्यामुळे जे लोक कंटाळले ते लोक पुन्हा सगळे आमच्याकडे राजा प्रवेशाची लाईनच लागणार, लक्षात घ्या. त्यामुळे पुन्हा राणेसाहेबांच्या नेतृत्वात आता पण बघा ना, 2090मध्ये जे आम्ही कार्यकर्ते होतो, निलेशजी आमदार झाल्यानंतर, नितेशजी पालकमंत्री झाल्यानंतर, काका कोडाळकर असतील, संजय पडते असतील, जे मोठे इकडे तिकडे होते, हे सगळे पुन्हा घरी आले ना, सगळं कुटुंब हे राणेसाहेबांचा एक झालं ना. आणि त्याचं जे चित्र आहे आज जे वातावरण जे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे महायुतीचं, ते सगळे राणेसाहेबांनी जे घडवलेले ते त्यावेळी होते, थोडे इकडे तिकडे होते, ते सगळे आज एका कुटुंबात आले आणि कुटुंब मजबूत झालं. त्यामुळे आता त्यांच्याकडे गट करायला माणसं नाही, त्यांचे ते समजतात, स्वतःचे एक समजूत करून घेतात, आमचे गट आहेत. मी मानत नाही गट, आता गट तट का नाही, महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेनाच फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच आहे आणि महायुतीचाच झेंडा लागणार 100%. कल्याणजवळील टिटवाळा मांडा परिसरात बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने केलाय. विदेशी दारूच्या बाटल्यांमधून दारू काढून ती नवीन ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गेल्या काही दिवसापासून टिटवाळा मांडा परिसरातील एका घरात हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा टाकलाय. या कार्यवाहीत बनावट दारूचा साठा सुमारे 12,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी जयश्री केने आणि रोहन केने यांना अटक करण्यात आली असून जयश्री केने यांच्या घरातूनच हा कारखाना चालवला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान मुंबई बडोदा प्रस्तावित महामार्गावरून बनावट मद्याचा साठा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. चौकशीत वाहनातून विदेशी मद्याचा साठा आढळून आलाय आणि पुढील तपासात टिटवाळा मांडा परिसरात बनावट दारू तयार होत असल्याचं स्पष्ट झालंय. छाप्यात बनावट बूज, प्लास्टिक जार, बनावट विदेशी मद्य तसेच रिकामे काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या बनावट दारूचा पुरवठा शहरातील ढाब्यांवर विकला जात असल्याचा संशय असून एक्साईज विभागाकडून पुढील तपास आणि कार्यवाही सुरू आहे. बनावट दारू विक्री प्रकरणी आज कारवाई केली आहे, काय संपूर्ण प्रकार? सदरची आज जी कारवाई केलेली आहे ती आमचे महाराष्ट्राचे आयुक्त राजेश देशमुख साहेब, सहआयुक्त प्रसाद सुर्वे साहेब आणि आमचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे. आम्हाला दिनांक 25/1/26 रोजी खात्रीलायक बातमी मिळाली होती की बडोदा हा प्रस्तावित हायवे त्या ठिकाणी रस्त्यावरून एक 4चाकी गाडी जाणार आहे, त्यामध्ये विदेशी मद्य वाहतूक होणार आहे. त्यानुसार आम्ही सापळा रचून त्या गाडीचा संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ती गाडी
त्या ठिकाणी आली. त्या गाडीचा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ 10 ते 12 बॉक्स विदेशी मद्य भरणा केलेल्या बाटल्या आढळून आल्या विविध ब्रँडच्या. और त्याच्यासोबत आम्हाला कॅप मिळाल्या. संशय जास्त बळवल्यानंतर त्या वाहनासोबत जो आरोपी मिळाला होता केणी म्हणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो बोला कोंडेरी गावातनं आम्ही आलो. त्या ठिकाणाहून जवळजवळ 5-1 किलोमीटरवर तो कोंडेरी गाव म्हणून आहे. त्या ठिकाणी गेलो असता त्याच्या घरामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे 12 लाखाचा मुद्देमाल मिळून आला. त्या ठिकाणी प्लास्टिकचे जार 20 लिटरचे पाण्याचे असतात त्या जारमध्ये ब्लेंड होता व्हिस्कीचा आणि बकार्डी रमचा. आणि त्या ठिकाणी रिकामी बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज बाटल्यांच्या 180 मिलीच्या बुचं, रॉयल स्टॅग व्हिस्कीची प्लॅस्टिकची बुचं आणि रिकाम्या बाटल्या असा टोटल एकूण टेम्पोसहित मुद्देमाला मोबाईलसहित एकूण 18-19 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींची कोर्टात हजर केली असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि याचा योग्य तो पुढील तपास चालू आहे. त्या ठिकाणी जो कागदपत्र मिळतात त्याची पण तपासणी चालू आहे. सर एकूण मद्यासाठा बनावट होता, बनावट काम सुरू होतं, काय नेमकी मोडस ऑपरेंटी होती? ती मोडस ऑपरेंटी अशी मिळून आढळून आली की तो जो जारमध्ये मिळून आलेला विदेशी मद्यासाठा जो ब्लेंड म्हणतो आपण त्याला तो त्यांनी कुठून आणला, बिस्लेरी बाटल्यामध्ये भरलेला होता तो कुठून आणला त्याचा आता तपास चालू आहे. भिवंडी शहरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामानात बदल होऊन थंडीचं वातावरण असतानाच पावसाने दमदार आगमन केल्याने शहरातील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर नागरिकांची तर शाळा महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. काही भागात अल्प काळांसाठी वाहतूकही मंदावल्याचं चित्र दिसून आलंय. हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. अकोला महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज राजकीय हालचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीकडून या दोन्ही पदांसाठी अधिकृत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका सुरेखा मंगेश काळे यांनी आपलं नामांकन अर्ज सादर केलाय. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी नामांकन दाखल केले. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने आशिष पवित्रकार यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता उपमहापौर पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नामांकन प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर उपमहापौर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अकोल्यासह राज्याचे लक्ष लागले. येत्या काही दिवसात महापालिकेतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की बा मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे. अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला आहे महिला तर मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बा तुम्ही अर्ज भरा. मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आता तसाच जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवायसाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापौरसाठी राहील आणि अकोला शहराचा विकास करेल. इतर पक्षाकडून काही आपल्याला नाही आता ते बघू अजून काही नाही कोणासोबत काही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. भाजपकडून आज महापौर पदासाठी नगरसेविका शारदा खेडकर तर उपमहापौर पदासाठी अमोल गोंगे यांनी आपलं नामांकन अर्ज दाखल केलेत. नामांकन प्रक्रियेदरम्यान राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते. सध्या अकोला महापालिकेतील कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजपचे 38 नगरसेवक असून भाजपने स्थापन केलेल्या शहर सुधार आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिंदे शिवसेना तसेच एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे महापौर उपमहापौर निवडणुकीत राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 30 जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान होणार असून अकोला महापालिकेच्या सत्ता राजकारणावर या निवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे. नेमकं काय पहिली प्रतिक्रिया? शहर सुधार समितीच्या माध्यमातून आपण महापौर उपमहापौर यांचा फॉर्म दाखल केलेला आहे. आपले पालकमंत्री, आपले जिल्हाध्यक्ष, घटक पक्षांचे सुनील भाऊ मेश्राम सर्व लोक सोबत आहेत, त्यांचे मेंबरही सोबत आहेत. मला असं वाटते मेंबरची गिनती जर तुम्ही इथं करून घेतली तर मला वाटते आजच निकाल जाहीर झाल्यासारखा विषय आहे. महापौर
नेमकी काय पहिली प्रतिक्रिया काय? नाही, पहिली प्रतिक्रिया काय, शहराने जो मॅन्डेट दिला आहे त्याप्रमाणे अकोल्यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि आम्ही पहिलेपासून सर्वांना घेऊन त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो. सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे. स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल घोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे. बहुमताचा मॅजिक आकडा आम्ही फॉर्म भरला, याच्यावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे की मॅजिक आकडा आमच्याजवळ आहे आणि आम्ही 100% एकच जिंकणार. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटळा बुद्रुक गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विकास कामे आणि आर्थिक व्यवहाराबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नादरम्यान सरपंच आणि ग्राम सचिव ग्रामसभा तहकूब करून सभास्थळावरून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन सुरू केले. परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाकडून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून पुढील 2 दिवसात तोडगा न निघाल्यास खामगाव पंचायत समितीसमोर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणावर संबंधित प्रशासनाकडून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आमच्या गावात नियमाप्रमाणे आजपर्यंत कुठलीच ग्रामसभा भरली नव्हती आणि त्याच्यात काय ठराव झाले, मी सुटाळा बुजुर्गबद्दल बोलत आहे. सुटाळा बुजुर्ग या गावामध्ये आजपर्यंत कोणतीच अशी सभा भरली नव्हती जी ग्रामसभा कोरम पूर्ण करून भरणार होती. मागच्या वेळेस आमचे प्रश्न सुटले नव्हते, छोटे मोठे प्रश्न न सोडवले नाही. त्या कारणानं आम्ही इथं सरपंचाशी विनवण्या केल्या. त्यांनी आम्हाला उद्धटसारखी उत्तरं दिली. आम्हाला ग्रामप्रशासनाकडून काही योग्य उत्तर मिळाली नाही. तेव्हा आम्ही आणखी त्यांच्याशी युक्तिवाद न घालता गावांना जागृत करून इथं ग्रामसभेसाठी बोलवलं. तर आमच्या शब्दाचा मान राखून इथं गावातले 700 ते 800 लोक जमा झाले. तेव्हा आम्ही त्यांना गावातले प्रश्न मांडले. काही विचारणा केली असता आमच्या कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर न देता ग्रामप्रशासन, सरपंच साहेब आणि इतर सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की ही ग्रामसभा संपली, आम्ही चाललो, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करून घ्या. तर आज एक नागरिक म्हणून मी हा प्रश्न विचारतो की जर गावाचा प्रथम नागरिक सरपंच जर म्हणत असेल की हे माझी जबाबदारीने टाळाटाळ करून निघून जात असेल, तर हे सर्व ग्रामस्थ आहेत, यांच्या प्रश्नाची उत्तर कोण देणार? तर असा आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे हा कदाचित झालेला संभाव्य भ्रष्टाचार आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे आंदोलनं करत राहू. जर आमच्या प्रश्नांची उत्तरं सरपंच किंवा ग्रामप्रशासन सुटाळा बुजुर्ग यांनी दिलं नाही तर आम्ही पंचायत समिती इथे पुढील 2 दिवसात काळे झेंडे दाखवून आणि डफळे वाजून अशा प्रकारचे शांततामय पद्धतीने आंदोलनं करणार आहोत. तर शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी. आम्हाला असं डावलून चालणार नाही. ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आणि या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा हे गाव शांत राहणार नाही. तरी सगळ्यांनी या गोष्टीसाठी आमचं सहकार्य करावं आणि झालेला भ्रष्टाचार आहे त्या विरोधात आम्ही गावासोबत उभा आहोत. तर तुम्ही आमच्याशी जुळा उभे राहा आणि प्रशासनाने या गोष्टी दखल घ्या की हा प्रश्न जर त्यांनी लक्ष देऊन सोडवला नाही तर शांततामय चाललेलं हे आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते. आणि या आंदोलनाचं उग्र रूप धारण केलं तर ही पूर्णतः जबाबदारी प्रशासकाची राहणार आहे. यात आम्ही ग्रामस्थ याचा आमच्या स्वतः आक्षेप लावून घेणार नाही. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे 3 तर दक्षिण मतदारसंघातून 1 असे एकूण 4 नगरसेवक निवडून आलेत. या 4 नगरसेवकांपैकी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता थेट भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी केलाय. विनय पाटील गिरडे यांनी सांगितलंय की शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक एकत्र येऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याची मनपामध्ये शिवसेनेचे 1 स्वीकृत नगरसेवक मिळाला असता आणि पक्षाची ताकद वाढली असती. मात्र या संदर्भात कोणतीही चर्चा न करता आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने पक्षात नाराजी पसरली. या घटनेचे शिवसेना शिंदे गटातील मतभेद उघड झाले असून नांदेड महानगरपालिकेतील आगामी सत्ता कारणावर
याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या परिस्थितीला नांदेड जिल्हा शिवसेनेमध्ये दुफळी अशी काही मोठी झालेली नाही, परंतु परवाची माननीय आमदार कल्याणकर साहेबांनी जी बिनशर्त पाठिंबा भाजपाला महापालिकेमध्ये दिला, त्याच्यामुळं जे काही पराभूत उमेदवार होते किंवा इतरही पदाधिकारी होते की त्यांना अचानक असं म्हणजे हे झाले की असं कसं शक्य आहे. कारण आमचं असं कल्याणकर साहेबांना म्हणणं होतं की आपला स्वतःचा एक स्वतंत्र गट निर्माण केला पाहिजे. तो जो गट निर्माण केला आपण, तर आपला एक कॉप मेंबर म्हणजे आमचे 5 आणि राष्ट्रवादीचे 2 असा आमचा गट बनवला असता, तर आपला एक कॉप मेंबर त्या महापालिकेमध्ये गेला असता, शिवसेनेचा एक नगरसेवक वाढला असता. त्यानंतर स्टँडिंग जी महत्वाची महापालिकेची कमिटी आहे, जी की पूर्ण आर्थिक निर्णय त्या कमिटीमध्ये होता, त्याच्यामध्ये सुद्धा 5 वर्ष आपला एखादा सदस्य त्या ठिकाणी राहिला असता आणि आमची त्यांना विनंती केली आम्ही की बा तुम्ही अशा पद्धतीनं गट बनवा. परंतु त्यांनी कुठल्याही पदाधिकाऱ्याला, कुठल्याही पराभूत उमेदवाराला, कोणालाही विश्वासात न घेता परवाच्या दिवशी अचानकपणे जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याचा की पक्षाला कुठलाही फायदा होणार नाहीये. कुठलाही कॉप मेंबर शिवसेनेचा आता महापालिकेत जाणं शक्य नाहीये आणि स्टँडिंग कमिटीमध्ये तो जाणंही आता शक्य नाही. 3 आमदारांसह पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. एकनाथभाई शिंदेंनी तसा फोनवर बोलल्या जात होतं. नाही, आता त्यांनी जे काय म्हणले त्याच्यामध्ये 3 आमदार तर नाहीच आहेत, फक्त बालाजीराव कल्याणकर आहेत आणि दक्षिणचं अशी परिस्थिती की दक्षिणमध्ये एकच उमेदवार निवडून आलेला आहे आणि 3 नगरसेवक एक भूमिका घेतील आणि एक नगरसेवक वेगळी भूमिका घेईल. असं करणं म्हणजे त्या नगरसेवकाला सुद्धा अवघड जावं लागलं. त्याच्यामुळे बोंडारकरांना, माननीय आमदार बोंडारकरांना सुद्धा त्यांनी हे केल्यानंतर त्यांनी बघा म्हणले तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय योग्य वाटते ते. परंतु ते सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते, कारण त्यांचं सुद्धा म्हणणं तेच होतं की माझे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना माझ्याबद्दल म्हणजे नाराजी होणार की बा तुम्ही असं काय केलं, मग ते त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते आणि दुसरं कोणी नाही, फक्त बालाजीराव कल्याणकर हे स्वतः त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते. शिवसेनेच्या 3 आमदारांना विश्वासात न घेता बालाजी कल्याणकर स्वतः एक हाती शिवसेना चालवत आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे सध्या परिस्थितीला जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो कुठल्याही आमदारांना माहिती नाही, काही नाही आणि अशा पद्धतीनं एकला चलारू जर त्यांनी केलं तर निश्चितच पक्षाचं नुकसान होईल. आमची त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की बा तुम्ही निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घ्या. सर्व पदाधिकारी, सर्व पराभूत तुमचे जे काही उमेदवार आहेत ते त्या वार्डातले प्रमुख एक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाला उद्याच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये आता येणारी एका 15-20 दिवसामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहे, पुन्हा त्याच्यानंतर त्यांची निवडणूक आहे. आज यांच्या निवडणुकीत यांचा पराभव जरी झाला तर पुढच्या विधानसभेला हेच माणसं त्यांचं काम करणार. त्याच्यामुळे कोणाची नाराजी न करता तुम्ही सर्वांना एकत्रित बसून त्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. संपर्क प्रमुख आपल्या सोबत आहेत, तसा अहवाल तुम्ही एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेकडे सादर करणार आहात का? निश्चितच आम्ही आमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही मुंबई या ठिकाणी जाऊन भेटणार आहेत आणि नांदेडची जी काही पक्षाची परिस्थिती आहे सध्या पक्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काय चालू आम्ही त्यांना सर्व गोष्टी बाबी त्यांच्यापुढे ठेवणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो. ठीक. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पारडी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ध्वजासमोर न लावल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. ध्वजारोहणावेळी बाबासाहेबांची प्रतिमा ध्वजाजवळ न ठेवता ती केवळ ग्रामपंचायत कार्यालयातील टेबलावर ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रकारामुळे गावातील तरुणांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत काही काळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. बाबासाहेबांचा फोटो पूजेसाठी बाहेर न लावल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पारडी ग्रामपंचायत फक्त इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नमुळे आम्ही जाहीर निषेध करतो. कारण त्या मानवामुळे आपल्याला सगळे क्रांतिगुरु आद्य लहुजी सावळे सगळे शिकवण आहे, पण बाबासाहेबांमुळे संविधान लिहिले आपले भारत देशाचे. त्याच महामानवाचा फोटो नसल्यामुळे पारडी ग्रामपंचायत मुक्ता मी इथे विरोध करतो. जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात 26 जानेवारी रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना
मंठा मुख्य महामार्गालगतच्या रेल्वे मार्गावर घडली। घटनेनंतर संबंधित ट्रेनचे लोको पायलट आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली। रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा रुग्णालयात हलवला। जिल्हा रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घोषणा करत मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून या प्रकरणी पंचनामा करून रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। काय सांगाल आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी रेल्वे पोलिसांनी एक वयवर्ष अंदाजे 60 ते 65 वर्षांचे एक इसमाची मृतावस्थेत त्यांना अपघात विभाग जालना रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले होते। तरी सदरील इसम हा रेल्वे रुळावरती रेल्वे सचखंड एक्सप्रेस आजची जी दुपारची सचखंड एक्सप्रेस होती त्याखाली येऊन त्याचा मयत तो मृत झालेला आहे। तर सदरील इस्माला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तपासणी केली असता तो मयत झालेला आढळून आलेला आहे। तरी सध्या त्याचे शवविच्छेदनासाठी आम्ही सदरील इस्माचे पार्थिव आम्ही आमच्या मॉर्चरीमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याचा पंचनामा होऊन आम्ही त्याच्यावरती शवविच्छेदन करून त्याचा अहवाल रेल्वे पोलिसांना आम्ही कळविणार आहोत। सदरील इस्माला डोक्याला इजा झालेली आहे, तसेच त्याच्या दोन्ही पाय फ्रॅक्चर दिसून येत आहेत आणि डोक्याला इजा झाल्यामुळे कदाचित त्याचा मृत्यू झाला असल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे। मी डॉक्टर राऊत, वैद्यकीय अधिकारी, जालना। छत्रपती संभाजीनगर येथे आज निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रणेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले। ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीला धक्का बसत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केले। मुकुंदवाडी परिसरातील संजय नगर भागात झालेल्या आंदोलनात ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम बरोबरच नारायण कुचे यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून निषेध व्यक्त केलाय। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। ईव्हीएम मुळे पारदर्शक निवडणुका होत नसल्याचा आरोप करत देशभर ईव्हीएमचा वापर थांबवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। येत्या काळात या मागणींसाठी राज्यासह देश पातळीवर व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करत आहोत की प्रभाग क्रमांक 24 मध्ये जे वंचित बहुजन आघाडीचं पॅनल होतं त्या पॅनल मध्ये निवडून येणे करता जे नारायण आमदार कुचे हे या प्रभागाचे कोणत्या प्रकारचे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा अधिकार नसताना ते आमदार बदनापूरचे असताना त्यांनी तिथून येऊन इथं त्यांची बहीण उभा होती भवरे म्हणून, त्या भवरेसाठी एवढी मदत केलेली की दिवसा ढवळा त्यानं संजय नगर मध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये अंबिका नगर असो, संतोषी माता नगर असो, लक्ष्मी कॉलनी असो, हर प्रकारच्या गल्लोगल्लीमध्ये त्यांनी पैसे वाटलेले आणि ते पैसे वाटल्याच्या नंतर तरी पण त्यांना कुठंतरी त्यांना हे धोका पत्करावा लागेल असं त्यांना वाटलं आणि ज्या टायमाला मतमोजणीचा प्रकार चालू असताना आमचा वंचित बहुजन आघाडीचं पॅनल हे विजय घोषित केलेलं होतं। विजय घोषित केल्याच्या नंतर जेव्हा नारायण आमदार कुचे यांना तिथून कोणत्या तरी अधिकाऱ्याच्या आधारे कळतंय की तुमचं पॅनल पडलेलं आहे, पण नारायण आमदार कुचे तिथं स्वतः जातो। तो कोणत्याही प्रकारचा प्रतिनिधी नसताना तो मध्ये जातो, जिथं म्हणजे आम्ही प्रतिनिधी असताना आम्हाला मध्ये जाता नाही आलं। तो नारायण कुचे स्वतः तिथं मध्ये गेला आणि तिथले जे अधिकारी होते गरुड त्यांना जाऊन भेटले, हस्त आंदोलन केलं आणि तिथून खुशी हसत तिथून निघून गेला आणि नारायण कुचे आमदार तिथून निघून गेल्याच्या नंतर तिथं बीजेपीचं पॅनल हे कसं काय निवडणूक आयोगानं घोषित केलं का विजय घोषित केलं हे आतापर्यंत आम्हाला कळलेलं नाहीये। म्हणून आमचं हे जन आंदोलन जे संजय नगर गल्ली प्रभाग क्रमांक 24 मधून हे प्रभाग 24 मधलं आंदोलन हे कंटिन्यू गल्ली ते दिल्ली हे चालू राहणार आहे। आंबेडकर चळवळ ही कुठेही शांत बसणार नाही। आमचा एकच म्हणणं आहे की आमदार नारायण कुचे यांनी राजीनामा देऊन स्वतः इथं येऊन माफी मागावी, आमचं एवढंच म्हणणं आहे। जनतेचं एवढंच म्हणणं आहे आमच्या। मी अजय मस्के। मध्ये 24 मध्ये जो निकाल लागलाय हा बनावट निकाल आहे। आमचे उमेदवार निवडून येतात तिथं पोलीस प्रशासनाच्या अंगावर नीळ पाहिली, आम्ही स्वतः नीळ पाहिली, मी स्वतः साक्षी आणि 5-10 मिनिटात निकाल कसा बदलतो? काय कारण आहे निकाल बदलायचं? त्याच्यासाठी जो काही ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केलेला आहे त्या घोटाळ्याचा तुम्ही निकाल लावा। आम्ही आंबेडकरी
म्हणतात ईव्हीएम मशीनचा जाहीर निषेध करतो. आमदार कुचे याचा पण निषेध करतो. आम्ही सगळं जेवढी आंबेडकरी जनता आहे सगळ्यांकडून आम्ही त्या बहुजन समाजाकडून त्या कुचेचा निषेध करतोय. कुचे आमदार याचा निषेध असो.